लाईव्ह सुरू झाला. लाईव्ह चालू झालं. शिक्षक दिनानिमित्त आज केक सेलिब्रेशन. दोन्ही शिक्षक आहेत. कोणच नाही केला एवढं. व्हिडिओ राहते. आम्ही सगळेजण मिळून हा खूप सुंदर केक बनवलेला आहे. दोन्ही शिक्षक प्राध्यापक डॉक्टर संघप्रकाश दुड्डे सर आणि शिक्षिका सुशीला साहेबांना शिंदे प्राथमिक शिक्षिका आहेत. या आमच्या घरामध्ये याचा कार्यक्रम चालू आहे. आमच्या आई साहेबांना शिंदे कार्यक्रम आता आमचा चालू आहे. माझं नाव काय कारण जशी तुझी इच्छा या आठवड्यात होती, कारण नॉमिनेशन मध्ये आहेस म्हणून, तसं माझी पण इच्छा होती. सो तुला वाटलं मनापासून तर थोडा विचार तू करू शकतोस. ते मागच्या बॅकग्राऊंडचा आवाज येत आहे, त्याचा आपण बारीक करू. शिक्षक दिनाचा हा कार्यक्रम चालू आहे. सोलापूर लाईव्ह सोलापूर. एकही आलं नाही. रेडीमेड आहे गुलाबजामुन. केक आहे. हा केक बनवलेला आहे. चला आता केक कापा. अनिता गडकर यांनी हा केक बनवलेला आहे. फर्स्ट टाइम केक बनवलेला आहे. शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. सगळेजण एकत्र राहा. हार्दिक शुभेच्छा. हार्दिक शुभेच्छा. हार्दिक शुभेच्छा. हार्दिक शुभेच्छा. शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. डॉक्टर संघप्रकाश दुड्डे आता हे सुशीला शिंदे यांना केक चारवत आहेत. आता वर्षावास चालू असल्यामुळे दुड्डे सर काय त्याचा आहार ग्रहण करणार नाही. केकचा फक्त स्पर्श केलेले आहेत. त्याचा फक्त सुगंध घेत आहेत दुड्डे सर. आणि आमच्या परिवारातले लाडके मामा संघप्रकाश दुड्डे सर आहेत. आमची आई. हे चालू आहे लाईव्ह केक. मामासाठी आणि मम्मीसाठी बनवलेला आहे हा केक. आता वर्षावास ज्यावेळेला संपेल ना त्यावेळेला असं मोठा केक बनवू. वर्षावास पार्ले बिस्किट्स आहे. छान बनले की. मग हे कसं हे लादी कसं केले? असं कुकर मध्ये हे करून केले. कसलं मऊ झालंय. सर्वाला द्या. शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. खूप सुंदर कार्यक्रम. हे घे असं लाईव्ह मध्ये. कोण एक प्रमोद फोटो कोण आहे? ऍक्शन कर. ऍक्शन घे ना. ऍक्शन कर. पुढच्या वर्षी पण आम्ही असंच असेल तर परत करू आम्ही मामाचा बर्थडे. मी गावी असते सध्या. ह्या वर्षी आहे म्हणून करत आहे. शिक्षकाचे धडे साधू साधू.
इंस्टाग्रामला हे राहत आहे. ते घे की खा. तू अर्ध खा आणि अर्ध दोघे एकमेकाला खाऊ घालते. तुम्ही अर्धे घ्या. एकमेकाला चालू फोटो काढा म्हणतो. इंस्टाग्रामला लाईव्ह आहे. स्टुडंट हॅलो सर. मी बोलतो. असं नाही असं सर एवढ्या रात्री पण मला आम्हाला लेक्चर द्यायला का विद्यार्थी. आज शिक्षक दिवस के उपलक्ष्य में कुणाल गायकवाड़ के परिवार के यहाँ पे अनिता गडकर ने और गौतमी सुनील गायकवाड़ ने यहाँ पे मेरे लिए और सुशीला साहिबाना शिंदे के लिए शिक्षक दिन के उपलक्ष्य में ये केक बनाया है. बहुत ही अच्छा सा आप देख सकते हैं. ये केक बनाया है जिसे हमने आज काटा है कि मैंने अपनी जिंदगी में पहली बार शिक्षक दिन के उपलक्ष्य में केक काटा है. जो कि लोग बर्थडे के उपलक्ष्य में केक काटते हैं, तो मैंने शिक्षक दिन के उपलक्ष्य में केक काटा है. बहुत ही अच्छा लगा. और मैं जितने भी सारे छात्र मेरे देख रहे हैं जिन्होंने दिन भर मुझे बहुत सारी शुभकामनाएं दी, फेसबुक के माध्यम से, व्हाट्सएप के माध्यम से, ट्विटर के माध्यम से, टेलीग्राम के माध्यम से, अब हम इंस्टाग्राम के माध्यम से आपको लाइव आकर ये सेलिब्रेट हम कर रहे हैं. बहुत ही अच्छा लग रहा है. जितने भी सारे हमारे भी जितने सारे गुरु हो गए उन सभी गुरुजनों को मैं नमन करता हूँ, जिनके बदौलत आज हम हैं. गुरु नहीं है तो इस दुनिया में कुछ भी नहीं है. गुरु के बिना ये पूरा विश्व अधूरा है. गुरु है इसलिए हम हैं. और आने वाले सदियों तक ये गुरु शिष्य परंपरा जो है ये भारत की गुरु शिष्य परंपरा रही है. और इस गुरु शिष्य परंपरा को कायम करने के लिए एक औचित्य होता है एक दिन मनाने का, लेकिन गुरु और शिष्य का नाता जो है हमेशा हमेशा बना रहता है. मैं फिर एक बार जितने भी सारे मेरे शिष्य हैं जो भी आज इस कार्यक्रम को देख रहे हैं, मैं उन सभी को आशीर्वाद देता हूँ पाली भाषा में. अभिवादन शीलस निच्छम वधा बचायनो चत्तारो धम्मा वर्धन्ति आयु वर्णम सुखम बल. आपका आयु वर्ण सुख बल समृद्धि धन संपत्ति आपको बढ़े. आपके जीवन में हर प्रकार की सुखियाली, हर प्रकार का आनंद आपको मिले. यही मंगल कामना आप सभी के प्रति मैं करता हूँ. धन्यवाद. शिक्षक दिन आहे. शिक्षक दिनाच्या दिवशी माझ्या बहिणीच्या घरी गौतमी सुनील गायकवाड, कुणाल सुनील गायकवाड आणि त्यांनी माझ्या त्यांच्या घरी परिवारामध्ये हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी केक केलेला आहे. माझ्या दुसरा नंबर अनिताने छानपैकी असा केक केलेला आहे. आणि तो केक आम्ही आता माझा भाऊ संघप्रकाश डॉक्टर संघप्रकाश प्राध्यापक संघप्रकाश मारुती दुड्डे आणि मी या दोघांचं यांनी शुभेच्छा देण्यासाठी केक तयार केलेला आहे. आताच ते केक कापलेला आहे आम्ही लोकांनी. असंच त्याच्या पुढेही आमच्यावर असे आशीर्वाद राहू दे. आणि माझे जे गुरुजन वर्ग सगळे
आम्हाला ज्ञान दिलेलं आहे त्यांच्याबद्दल सुद्धा हार्दिक शुभेच्छा त्यांना पण देते. असेच त्यांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी राहावं ही सदिच्छा व्यक्त करते. जय भीम. मी पण म्हणतो की तू पण बोल की. सर्वांना जय भीम. आज आमच्या परिवारामध्ये आमचे दोन नातलग म्हणजे हे माझे मामा प्राध्यापक डॉक्टर संगप्रकाश दुर्गे आणि माझी मावशी सुशीला साहेबांना शिंदे यांचा आम्ही आज शिक्षण दिनाचं औचित्य साधून आम्ही आज त्यांचा सत्कार किंवा सन्मानात एक केक बनवला होता. एक त्यांना एक छोटीशी भेट म्हणून आम्ही हा प्रथमतःच परिवारामध्ये हा कार्यक्रम आम्ही साजरा केला. तर हा दिवस परिवारामध्ये खूप महत्त्वाचा आहे, कारण की आम्ही आमचे जरी लाडके मामा असले, दुर्गे सर जरी असले, तरी समाजाच्या दृष्टिकोनातून किंवा समाजाच्या प्रबोधनात्मक चळवळीत खूप अग्रेसर असतात आणि त्याचा आम्हाला खूप अभिमान असतो. कुठलेही बौद्ध धर्माची किंवा बौद्ध धर्माची जर चळवळ असेल तर ते एकमेव नावाजलेलं नाव म्हणजे डॉक्टर संगप्रकाश दुर्गे, ज्यांना फक्त सोलापूरमध्येच नाही तर महाराष्ट्रामध्ये त्यांची विख्याती आहे किंवा त्यांना पूर्ण संबंध भारतामध्ये त्यांच्या भाषणाने त्यांना ओळखलं जातं. बौद्ध धर्माच्या चळवळीमध्ये इंटरनॅशनल कॉन्फरन्स मामांनी पार पाडलेला आहे. तर हे एक आदर्श शिक्षक म्हणून आम्हाला आमच्या परिवाराला लाभलेले आहेत, म्हणून त्यामुळे आम्हाला खूप त्यांचा अभिमान आहे. त्याचपरी आमची मावशी, तिचं सुद्धा धर्माच्या कार्यामध्ये खूप अग्रेसर काम असतं. जिथे जिथे धर्म चळवळी असतात किंवा बौद्ध धर्माचं ज्ञान किंवा प्रचार प्रसार करायची ज्यावेळेस वेळ येते त्यावेळेस संभव किंबहुना सर्व परिवार एकत्र येऊन आम्ही पुढे जातो. तर हे एक आजच्या आमच्या परिवारातले जे काही यंग जनरेशन आहे, नवीन पिढी आहे, त्यांचं हे एक आदर्श बिंदू आहेतच. तर आमचे सुद्धा हे आदर्श बिंदू आहेत की बाबा यांनी यांच्या आयुष्यामध्ये खूप खडतर प्रवासातून हे एक उच्चांक प्राप्त केलेला आहे. तर ह्या माध्यमातून जे आम्हाला ऐकत आहेत किंवा जे आता सध्या लाईव्हवर आम्हाला ऐकत आहेत, तर यांना एक संदेश द्यायचा आहे की आपण यांचा प्रेरणा घेऊन आपण आपल्या आयुष्यामध्ये खूप काही बदल करता येईल. कारण की यांचा प्रेरणादायी इतिहास किंवा यांचा प्रेरणादायी प्रवास खूप 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 लाभनीय आहे. त्यामुळं मी तुम्हा दोघांना शिक्षक दिनानिमित्त मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि असेच तुम्ही आम्हाला मार्गदर्शक बनत राहा आणि आम्ही तुमच्या आदर्शावर आणि मार्गदर्शनावर आम्ही असंच पुढे चालत राहू अशी मी बुद्धाचरणी प्रार्थना करतो आणि तुम्हाला जे धन्यवाद आहे. आपले आभार. त्याच्या आम्ही तर 2 शब्द बोलू. जय भीम. मामा आणि मम्मी आम्ही खूपच संघर्षातून कष्ट करून आलेली शिक्षिका झाली, आम्हाला खूपच अभिमान वाटतो. आणि मामा पण खूपच संघर्ष कठीण परिस्थितीला साथ देत, सगळ्यांनी त्यांना साथ देत. त्यांच्या मम्मीने पहिली गुरु म्हणजे आपण आई वडील म्हणतो, त्यांच्यानंतर सर्व आपल्याला जगाला ज्ञान करणारे, आपल्याला सहकार्य करणारे, त्यांच्यामुळे आपण आज खूप काही शिकत असतो. आणि मामा मम्मी सर्व शिक्षक ते आपल्याला गुरुच असतात. आणि एवढंच बोलून मी त्यांना शिक्षक दिनाच्या परत एकदा हार्दिक शुभेच्छा देते. तू बोल आता जा. शुभेच्छा द्यायचं फक्त. शुभेच्छा मनोगत व्यक्त करणे. माझी मोठी बहीण सुशीला साहेबांना शिंदे, त्यांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. भाऊ माझा भावाच्या पाठीवरची, भावाला बी शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. फार कष्टातून दोघं पण आम्ही भाऊ आमचा पूर्ण परिवार आलेला आहे. सगळे आमचे शिक्षक चांगले शिकलेले आहेत, सगळे बहिणी माणसं चांगलं आहे, भाऊ बी सगळे चांगले आहेत. सगळ्यांना जय भीम. थँक्यू.
काका कन्नडमध्ये बोल म्हणून. कन्नड व्हिडिओ येते व्हिडिओ. कन्नडमध्ये बोलू दे. कन्नडमध्ये नाही, कन्नडमध्ये बोल म्हणून. मराठी हिंदी तिन्ही लँग्वेज झाले ना. कन्नड बोला. मी हिंदी बोलतो, मराठी कन्नड बोलत कन्नडमध्ये बोल. 3 लँग्वेज. झाला आता सगळेजण आले लाईव्हवर. आता कोण कोण होतं, सर्वांनी लाईव्हवर आल्याबद्दल तुमच्या सर्वांचे आभार. आता आम्ही लाईव्ह बंद करतोय. लाईव्ह मध्ये आलेले जे आहेत प्रमोद फोटोज, शिवाली खोट, काजल, सौरभी भोसले आणि संजय गोरसे, तुम्हाला मी जय भीम करतो. आणि तुम्हाला मी जय भीम करतो. आणि बाकी सर्व स्टुडंटला त्यांच्या सरांकडनं खूप खूप मंगल कामना. साधू साधू साधू. चला बंद. कसं बंद करायचं? बस ठीक आहे. चालेल. लाईव्ह बंद करून छान वाटलं की